मित्रांनो, जॉब्शन हबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही एका जबरदस्त सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजचा हा भाग खास तुमच्यासाठी आहे. कारण आपण बोलणार आहोत मेकॉन लिमिटेड म्हणजेच मेकॉन लिमिटेडमधील एका मोठ्या भरतीबद्दल. एकदम टॉपची सरकारी नोकरी हवी आहे का? अशी नोकरी जिथे पगार तर भारी आहेच, पण सोबत मान सन्मान आणि फ्युचरची गॅरंटी सुद्धा आहे? हो, असाच एक पर्याय सध्या समोर आला आहे. ही आहे एक सुवर्णसंधी, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी. मेकॉन लिमिटेडने खास पदवीधर तरुणांसाठी ही संधी आणली आहे. चला तर मग बघूया नक्की काय आहे प्रकरण आणि याचा फायदा कसा उचलायचा. पण थांबा, या संधीबद्दल जास्त जाणून घेण्याआधी हे समजून घेऊया की ही मेकॉन लिमिटेड कंपनी नक्की आहे तरी काय आणि तिच्या मिनी रत्न दर्जाचं महत्त्व काय आहे. ही काही साधीसुधी कंपनी नाहीये बरं का. ही आहे केंद्र सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी एक मिनी रत्न दर्जाची कंपनी. आता मिनी रत्न दर्जा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीला भरपूर स्वातंत्र्य आणि एक वेगळीच प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे इथे काम करणं म्हणजे एक वेगळाच क्लास आहे. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. ह्या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं? म्हणजे शिक्षण काय पाहिजे, किती टक्के मार्क्स लागतील आणि वयाची अट काय आहे, सगळं काही सविस्तरपणे बघूया. तर बघा, ही भरती आहे नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी आणि एकूण जागा आहेत 24. अरे वा! ह्यातल्या यात अकाउंटंट पदासाठी तर तब्बल 14 जागा आहेत, म्हणजे सर्वात मोठी संधी. आणि हो, HR, ॲडमिनिस्ट्रेशन आणि सेक्रेटेरियल सर्व्हिसेसमध्ये असिस्टंट पदांसाठी सुद्धा छान संधी आहेत. आता बघूया शिक्षण काय लागतंय ते. एकदम सरळ आणि सोप्पा आहे. जर अकाउंटंट पदासाठी अर्ज करायचा असेल तर ICAI किंवा ICMAIची इंटरमिजिएट परीक्षा पास असणं गरजेचं आहे. आणि जर असिस्टंट पदासाठी ट्राय करत असाल तर कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची डिग्री पाहिजे. फक्त डिग्री असून चालणार नाही तर मार्क्सची अट सुद्धा आहे. जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीच्या उमेदवारांना कमीत कमी 60% गुण हवेत आणि SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही अट थोडी सोपी केली आहे. त्यांना 50% गुण असले तरी चालतील. आता वयाबद्दल बोलूया. 3 मार्च 2026 पर्यंत अर्ज करणाऱ्याचं वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावं. लक्षात ठेवा, ही अट जनरल कॅटेगरीसाठी आहे. पण काळजी करू नका, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना वयात सूट आहे. SC, ST उमेदवारांना 5 वर्ष, OBC उमेदवारांना 3 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांना तर तब्बल 10 ते 15 वर्षांपर्यंतची सूट मिळेल. माजी सैनिकांसाठी सुद्धा नियमांनुसार सवलत लागू आहे. ठीक आहे, तर तुम्ही पात्र आहात असं समजूया. मग आता पुढे काय? सिलेक्शन कसं होणार? तर मित्रांनो, निवड प्रक्रियेचा पुढचा आणि एकमेव टप्पा आहे कॉम्प्युटर आधारित चाचणी. आणि आत्ता येतोय या भरतीचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट. ऐका, या पदांसाठी कोणतीही मुलाखत नाहीये. सिलेक्शन पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT मधल्या मार्कांवर होणार आहे. म्हणजे फक्त तुमची मेहनत आणि तुमचं ज्ञानच कामी येणार. जबरदस्त आहे ना? परीक्षेचं स्वरूप खूप सोपं आहे. एकूण 100 मार्कांची परीक्षा असेल आणि वेळ मिळेल 90 मिनिटं. याचा अर्थ काय की प्रत्येक प्रश्नासाठी तुमच्याकडे 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ असणार आहे. त्यामुळे स्पीड आणि अचूकता दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. इथे आहे निगेटिव्ह मार्किंग. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 0.25 मार्क कापले जातील. त्यामुळे जे उत्तर 100% माहिती आहे तेच द्या. उगाच तुक्के मारून चालणार नाही. आता अभ्यास काय करायचा? तर पेपरचे 2 भाग असतील. पहिल्या भागात जनरल नॉलेज म्हणजे चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी आणि कम्प्युटर नॉलेजवर प्रश्न विचारले जातील. आणि दुसरा भाग तुमच्या पदाशी संबंधित असेल, म्हणजे तुमच्या विषयावर आधारित तांत्रिक प्रश्न. चला, इतकी मेहनत घेतल्यानंतर फळ काय मिळणार ते बघूया. म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय, पगार आणि इतर फायदे. निवड झाली की तुम्हाला S6 या नॉन एक्झिक्युटिव्ह ग्रेडमध्ये घेतलं जाईल आणि या ग्रेडचा पे स्केल आहे 27,710 ते 53,590 रुपये महिना. थांबा, हे तर फक्त बेसिक आहे. याच्यावर मिळणारे भत्ते वेगळेच.
म्हणजे विचार करा, या बेसिक पगारासोबतच तुम्हाला घरभाड्यासाठी पैसे किंवा कंपनीचं घर, मेडिकल सुविधा, पीएफ, ग्रॅच्युटी आणि इतर सगळे सरकारी भत्ते मिळतात. म्हणजे हातात येणारा पगार एकदम आकर्षक असणार आहे. वा, सगळी माहिती ऐकून आता अर्ज करायचाच आहे, बरोबर? मग चला, शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया. अर्ज कसा करायचा? स्टेप बाय स्टेप सगळं समजून घेऊ. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. सगळ्यात आधी मेकॉन लिमिटेडच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. तिथे करिअर्स सेक्शनमध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज शोधायचं. तिथे तुम्हाला जाहिरात दिसेल, तिच्यावरच्या अप्लाय ऑनलाईन लिंकवर क्लिक करा. मग काय, फॉर्म भरा, तुमचा फोटो, सही, डॉक्युमेंट्स अपलोड करा, फी भरा आणि फायनल अर्जाची एक प्रिंट काढून ठेवा. झालं. अर्जासाठी फी किती आहे? तर जनरल, ओबीसी आणि EWS उमेदवारांसाठी आहे ₹875 आणि SC, ST, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी आहे ₹625. ही फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे परत मिळणार नाही. जाता जाता काही महत्त्वाच्या गोष्टी. 1. फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येईल. 2. माहिती भरताना अजिबात चूक करू नका, नाहीतर अर्ज रद्द होऊ शकतो. 3. आधार कार्ड नंबर कंपल्सरी आहे. आणि 4. नोकरी भारतात कुठेही मिळू शकते, त्यामुळे तयार रहा. तर मित्रांनो, ही होती मेकॉन लिमिटेडच्या भरतीबद्दलची सगळी माहिती. मुलाखत नाही, थेट कम्प्युटर टेस्टवर निवड आणि वरून मिनी रत्न कंपनी. यापेक्षा भारी संधी असूच शकत नाही. मग काय वाटतंय, ही तुमच्या नव्या करिअरची सुरुवात असू शकते का? जॉब चुन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.